नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर ECL मध्ये विविध 1402 पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आहे PGPT अप्रेंटिस आणि दुसरे आहे PGDT अप्रेंटिस। तर पदसंख्या आहे 1123 जागा। तर अर्ज पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2025 ही राहणार आहे। तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे www.easterncoal.nic.in। तर आता आपण प्रत्येक ट्रेडसाठी किती पदसंख्या आहेत ते पाहणार आहोत। तर पदाचे नाव आहे PGPD अप्रेंटिस, याच्यासाठी पदसंख्या 280 राहणार आहे। तर PGDT अप्रेंटिस यांच्यासाठी 843 पदसंख्या राहणार आहे। तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर पदाचे नाव आहे PGPD अप्रेंटिस, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही डिग्री आणि ग्रॅज्युएशन लागणार आहे। तर PGDT अप्रेंटिस यांच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन लागणार आहे। तर आता आपण वेतनमान पाहणार आहोत। तर पदाचे नाव आहे PGPD अप्रेंटिस, यासाठी वेतनमान हे 4500 रुपये राहणार आहे। तर PGDT अप्रेंटिस यांच्यासाठी 4000 रुपये वेतनमान राहणार आहे। तर खालील दिलेल्या तपशिलानुसार NATS पोर्टलवर नोंदणीकृत उमेदवारांकडून वेगवेगळ्या विषयासाठी PGPT व PGDT प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। तर सिरियल क्रमांक, शिकाऊ उमेदवार व शिस्त व्यापार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण किती प्रशिक्षणार्थी सहभागी करून घेतली जातील। तर पहिले आहे PGPT, याच्यासाठी शिस्त व व्यापार याच्यासाठी तर खाण अभियांत्रिकी यांच्यासाठी 180 पदे राहणार आहे। तर दुसरे आहे स्थापत्य अभियांत्रिकी याच्यासाठी 25 पदे राहणार आहे। तिसरे आहे यांत्रिक अभियांत्रिकी यांच्यासाठी 25 पदे राहणार आहे। चौथे आहे संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यांच्यासाठी 25 पदे राहणार आहे। तर पाचवे आहे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, याच्यासाठी 25 पदे राहणार आहे। तर असे टोटल 280 पदसंख्या राहणार आहे। तर दुसरे आहे PDPT याच्यासाठी तर पहिले आहे खाण अभियांत्रिकी, याच्यासाठी पदसंख्या 643 राहणार आहे। दुसरे आहे स्थापत्य अभियांत्रिकी, याच्यासाठी 50 पदसंख्या राहणार आहे। तिसरे आहे यांत्रिक अभियांत्रिकी, याच्यासाठी 50 पदसंख्या राहणार आहे। चौथे आहे संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, याच्यासाठी 50 पदसंख्या राहणार आहे। पाचवे आहे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, याच्यासाठी 50 पदसंख्या राहणार आहे। तर अशा टोटल 843 पदसंख्या राहणार आहे आणि एकूण 1123 पदसंख्या राहणार आहे। हे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण 1 वर्षासाठी आहे आणि व्यावहारिक प्रशिक्षण सुरू झाल्यापासून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करार आपोआप संपुष्टात येईल। पहिले आहे पात्रता निकष। तर A आहे अर्जदाराकडे PGPT किंवा PDPT साठी अर्ज करताना अनुक्रमे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे। B आहे त्याने किंवा तिने पात्रता परीक्षे म्हणजेच पदवी किंवा डिप्लोमामध्ये किमान 50% गुण मिळवले आहे। C आहे अर्जदाराने अर्जाच्या बाबतीत PGPT किंवा PDPT साठी NATS पोर्टलवर नोंदणी केली आहे। D आहे त्यांना NATS पोर्टलवर BOPT ने वैध कॉल लेटर जारी केले आहे। E आहे UIDAI च्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेल्या ई आधारावरील मोबाईल नंबर हाच नंबर असेल जो NATS पोर्टलवर नोंदणीसाठी वापरला जाईल। F आहे दस्तऐवज पडताळणीसाठी यशस्वीरित्या पूर्ण करते। जे आहे अप्रेंटिस म्हणून काम करण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी या सर्व निकषांचे पालन केले पाहिजे। आता PGPT आणि PDPT साठी एंगेजमेंट प्रक्रिया, त्यामध्ये पहिले आहे की उमेदवाराने कॉल लेटर मध्ये नमूद केलेल्या तारखेच्या BOPT कडून कॉल लेटर आणि सर्व आवश्यक कागदपत्रासह मूळ आणि अर्जाचे स्वरूप आणि हमीपत्र योग्यरित्या भरलेले व जनरल मॅनेजर HRD दिशारगड, पश्चिम बर्धमान WB 713333 येथे हजर राहावे। दुसरे अर्जाचा फॉर्म मध्ये पूर्णपणे भरलेला आणि सर्व बाबतीत पूर्ण केलेला असावा। तिसरे कागदपत्राची छाननी आणि पडताळणी केल्यानंतर यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण नियुक्ती पत्र दिले जाईल। अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचे ठिकाण हे महाव्यवस्थापक ECL द्वारे निश्चित केले जाईल। प्रशिक्षण नियुक्ती पत्रात नियुक्त ठिकाण, नियुक्तीची तारीख आणि मानधन संसाधन विकास विभाग ECL येथे करार तयार करण्यासाठी निश्चित केलेली तारीख दर्शवली जाईल। कागदपत्र पडताळणीच्या दरम्यान NATS पोर्टलवर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये आणि मूळ कागदपत्रांमध्ये काही तफावत आढळल्यास उमेदवारी अर्ज कोणत्याही पुढील चौकशीशिवाय रद्द केला जाईल आणि कंपनी खोटेपणा इत्यादीसाठी उमेदवारांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करू शकते। चौथे, उमेदवाराने नियुक्तीपत्रात नमूद केलेल्या तारखेला त्यांच्या संबंधित नियुक्तीच्या ठिकाणी सामील होणे आवश्यक आहे। पाचवे, उमेदवार त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणाहून एक रुजू होण्याचे पत्र दिले जाईल। 6वे,
उमेदवाराने त्यांच्या एंगेजमेंट लेटरमध्ये नमूद केलेल्या तारखेला पोर्टलवर करार तयार करण्यासाठी जॉईनिंग लेटरची प्रत घेऊन पुन्हा मानव संसाधन विकास कार्यालयात हजर राहावे. 7वे, उमेदवारांना अशी हमी द्यावी लागेल की ते अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ECL मध्ये कोणत्याही नोकरीचा दावा करणार नाहीत. आता आपण कागदपत्रे पाहणार आहोत. तर BOPT कडून कॉल लेटर जारी करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे योग्यरित्या भरलेल्या अर्जाच्या नमुन्यात सादर करावीत आणि पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्रे देखील सादर करावीत. पहिले आहे मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत. दुसरे आहे पदवी पदविका उत्तीर्णतेच्या अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत. तिसरे आहे पदविकेच्या अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित प्रत. चौथे आहे NATS ची स्वसाक्षांकित नोंदणी प्रत. 5वे उमेदवाराचे आधार UIDAI च्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेले आहे. 6वे आहे NATS पोर्टलवर अपलोड केल्याप्रमाणे बँक तपशिलांची प्रत, आधार लिंक. 7वे आहे अनुसूचित जाती जमाती OBC इत्यादीच्या बाबतीत जात प्रमाणपत्र जारी झालेल्या तारखेपासून एक पासपोर्ट साईज अलीकडील फोटो जोडलेल्या नमुन्यानुसार हमीपत्र. PGPD व PGPT साठी अर्ज आणि हमीपत्राचे स्वरूप ECL च्या अधिकृत वेबसाईट म्हणजे www.tancol.nic.in वरून डाउनलोड करता येईल. इच्छुक उमेदवारांनी NATS पोर्टलवर नोंदणी करण्याचा आणि 11/9/25 रोजी किंवा त्यापूर्वी ECL निवडण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कारण FTP मॉड्यूल 11/9/25 नंतर बंद केले जाईल. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.